नमस्कार. आज भारतीय जनता पक्षाच्या आमच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाहक या पुण्यामध्ये पूजा चव्हाण या विषयामध्ये ज्या ठिकाणी पूजा चव्हाणचं घटना घडली त्या हेवन पार्क या जागेवरती पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय येतो त्या PI साहेबांना सुद्धा त्या भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी त्या संवाद साधणार आहेत. मी ताईला विनंती करतो की आपण पत्रकार परिषद सुरू करा. नमस्कार. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आज जवळपास 16 ते 17 दिवस झाले आणि या 16 ते 17 दिवसांमध्ये मुंबईतून आम्ही ही केस मॉनिटर करत होतो. इथे मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवर आल्यावर ज्या विभागामध्ये ज्या भागामध्ये वानवडीच्या ही घटना घडली तिथली परिस्थिती अतिशय गंभीर अशा पद्धतीची आम्हाला दिसली. आज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मी आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी गेले होते. तो फ्लॅट सील होता. बिल्डिंग मध्ये कोणीही नाहीये. त्यांच्या वरचा फ्लॅट जो अगदी त्या खालच्या फ्लॅट सारखाच आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही बघितलं की काय आहे, कशी परिस्थिती काय आहे तिथे. जिथून उडी मारायला लावली की जो काही तिच्यासोबत त्या ठिकाणी प्रकार झाला त्या ठिकाणी गॅलरीमध्ये मला त्या पूजाची हाईट माहित नाही पण माझ्या कमरे एवढे ग्रिल आहेत. ही आम्ही त्या ठिकाणी जी पाहणी केली. खरं तर या विषयावरती पोलिसांनीच बोलायला पाहिजे आणि स्पष्टता द्यायला पाहिजे होती जी अजूनपर्यंत त्यांच्याकडून दिली गेली नाही. आणि तिथनं आम्ही थेट वानवडी पोलीस स्टेशनला गेलो जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे आणि तिथले सिनियर PI लगड यांचा जो रगेलपणा त्या ठिकाणी बघितला आणि त्यावरनं मी पूर्णपणे आश्वस्त झाले की ही केस कशा पद्धतीने रफादफा करता येईल त्याच्यासाठीच त्याला तिथं बसवलेलं आहे. ज्या मगरुरीमध्ये ज्या रगेलपणाने ते आमच्याशी बोलत होते हे जाणवत होतं. माझ्या 20-22 वर्षाच्या पूर्ण सामाजिक जीवनामध्ये मी असले पोलीस ऑफिसर बघितले नाहीत. पण असल्या मुठभर पोलिसांमुळे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस ज्यांचा प्रत्येकाला अभिमान आहे त्यांच्यावरती त्यांच्या नावाला काळं पुसायचं काम हे लगडसारखे अधिकारी करतात. ते ज्या पद्धतीने तिथं बोलत होते ते असं वाटत होतं की त्यांचा कोणतरी बाप बसलेला आहे आणि तू लढ, तुला काय कोणी काही बोललं तरी तू काही करायचं नाहीयेस आणि आम्ही तुला बघतो अशा पद्धतीची जी एक भावना असते की नाही ती त्यांच्या चेहऱ्यामध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत होती. साधा सरळ प्रश्न होता, 17 दिवस झाले FIR का झाली नाही? त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही. ते म्हणतात आम्हाला लेखी आदेश आला नाही. कोणाचा पाहिजे लेखी आदेश? कमिशनरांचा पाहिजे का? आमच्या आमचं लीगल डिपार्टमेंट त्यांच्याकडनं अजून आम्हाला लेखी आदेश आला नाही. आमच्या कमिशनरांकडनं आम्हाला आदेश आला नाही. पोलीस वाट बघतायत आदेशाची. एक मुलगी त्या ठिकाणी गेली, तिच्या आई वडिलांची तक्रार नाही. म्हणजे फक्त एडी करून बंद करायचं? पोलिसांकडे जे स्वतःचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत, ज्या स्यूमोटोच्या अंतर्गत त्या अशा केसेस दाखल करून घेऊ शकतात, अजूनपर्यंत वानवडी पोलिसांनी स्यूमोटो मध्ये हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही? दुसरा महत्वाचा प्रश्न मी त्यांना विचारला. जे 2 जण आहेत आरोपी आहेत असं मी म्हटलं. ते म्हटलं आरोपी कसं काय? ठीक आहे म्हटलं, नाही आरोपी, सांगा ते 2 जण कुठे आहेत तुमच्या ताब्यात? तेही तुमच्या ताब्यात नाही. ते 2 कोण होते? ते 2 ते होते जे तिच्यासोबत तिकडे राहत होते. ते 2 ते होते जे तिच्या मरायच्या क्षणेपर्यंत त्या ठिकाणी तिच्या सोबत होते, तिच्याशी बोलत होते, त्या घरामध्ये एकत्र राहिलेले होते. आणि त्या दोघांनी ती मेल्यानंतर तिच्या सोबत असणाऱ्या दोघांची चौकशी करायचं पुढे पोलिसांना काही सुचलं नाही की त्यांना सोडूनच द्यायचं होतं की नक्की काय करायचं होतं? जनरली आम्ही बघतो एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला अशा घटना होतात आजूबाजूच्या घरातली लोक पकडून नेतात, रात्रभर त्यांची चौकशी करतात.
मग या प्रकरणात चौकशी करावंसं वाटलं नाही? या प्रकरणात त्या दोघांची कस्टडी घेण्याचं वाटलं नाही? जे मी काल मुंबईत बोलले तेच सत्य आहे की यांच्याकडे दोघांपैकी एकही नाहीये. दोघही मुलं जी प्रत्यक्षदर्शी होती त्यांना का सोडून दिलं? जी महत्वाची पुरावा होता या केससाठी त्यांना का सोडून दिलं? प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघितलं की ती दोघही फरार आहेत. त्यांच्या घराला टाळे लागलेले आहेत. हे आम्ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनेलवरनं पाहतोय. पुणे पोलीस हातावर हात धरून का बसले? की त्यांनी हे पूर्णपणे ठरवलंय की या केसमध्ये आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला या केसमध्ये काही तपासच करायचा नाही. हे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे का? आणि ज्या पद्धतीने वानवडी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय ज्या रकेल पद्धतीने त्या ठिकाणी बोलले, ज्या आतापर्यंत महाराष्ट्राचे डीजी असतील, मुंबईचे पोलीस कमिशनर असतील, मुंबईचे सहआयुक्त असतील, इतक्या संवेदनशील विषयावरती आम्ही त्यांना वारंवार भेटत असतो. त्यांना सुद्धा आजपर्यंत मी कधी अशा पद्धतीने वागताना आणि बोलताना बघितलं नाही. तर या लगडला चालवणारा त्याचा बाप कोण आहे हे आता शोधण्याची जबाबदारी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटची आणि आमच्या सगळ्यांचीच आहे. आणि आम्ही ते निश्चितपणे शोधून काढू. 1 तारखेला अधिवेशन चालू होणार आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडनं या लगड विषयीचा जो विषय आहे तो आम्ही लावून धरल्याशिवाय राहणार नाही. ही तुमची बोलण्याची आणि कोणाला माहिती देण्याची पद्धत आहे की मला त्या ठिकाणी लेखी आदेश नाही? एका मुलीचा जीव गेलाय तुमच्या लेखी, त्याची काही किंमत नाही म्हणजे त्या हत्याला संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचं सगळं सर्वस्वाला लावणार आहात? मला या संदर्भामध्ये 1 वाजता पुणे पोलीस कमिशनर त्यांनी वेळ दिलेली आहे. मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. परंतु त्याच्या आधी जे काही प्रश्न आमच्या समोर आहे ते म्हणतात आई वडिलांची तक्रार नाही. आई वडिलांची तक्रार नाही म्हणून FIR होत नाही. ज्या 12 ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या त्या ऑडिओ क्लिप्स काय सांगतात? त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये स्पष्ट धडधडीत आत्महत्येला परावृत्त करण्यापासनं तर आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतचं संभाषण आहे. त्या 12 ऑडिओ क्लिप मध्ये आणखीन दुसरा कसलाही संदर्भ नाही. त्या 12 ऑडिओ क्लिप मध्ये फक्त आणि फक्त पूजा चव्हाणचा संदर्भ आहे. तिच्या त्या या संपूर्ण घटनेचा संदर्भ आहे. कोणाच्या फोनवरती आले होते फोन? हे फोन आले होते अरुण राठोडच्या फोनवर. अरुण राठोड कोण? तो अरुण राठोड जो त्या मुलीसोबत त्या ठिकाणी राहत होता. तो ही इन्फॉर्मेशन कोणाला देत होता? काल मी दुपारी शेवटची क्लिप नीट ऐकली. त्या क्लिप मध्ये बहुधा तिची डेथ झाल्यानंतरची ती क्लिप असावी. आणि एका ठिकाणी हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंटचा आवाज येतोय. एका ठिकाणी पोलीस त्या अरुण राठोडला विचारतायत तुझं नाव काय, तू कुठे राहतोस, मुलीचं नाव काय, तिचं वय काय, तुम्ही इथे कशासाठी आलात, इथं कुठं राहत होतात. आणि दुसऱ्या ठिकाणी संजय राठोड लाईन वरती होता आणि त्याला तो सांगत होता तू बाहेर ये. हा म्हणतोय मी बाहेर येऊ शकत नाही, इथं पोलिसांनी मला थांबवलंय. आणि त्याच्यावरती मिनिटाची जी खबर आहे ती तो अरुण राठोड त्या फोनवरनं पोलिसांना देत होता. हे 12व्या ऑडिओ क्लिप मधून आपल्याला दिसतंय. हे मी म्हणते की समोरचा संजय राठोड होता. अरुण राठोडचा जो फोन मोबाईल तर तुम्ही जप्त केला असेल का? तो पण नाही केला. ज्या अरुण राठोडच्या मोबाईल मध्ये 12 ऑडिओ क्लिप्स याच्या असू शकतात किंवा होत्या, याचा अर्थ या घटनेच्या संदर्भात त्याच्या मोबाईल मध्ये किती डाटा असू शकेल? तुम्ही तो रिकव्हर केला? या संपूर्ण प्रवासामध्ये म्हणजे ती खाली पडली, तिथून तिला कुठे नेलं असेल हॉस्पिटलला, तिथून ॲम्ब्युलन्स मध्ये गेले असतील, तिथून ते त्या इन्व्हेस्टिगेशन पर्यंत गेले असतील, जे शेवटचं बोलणं चालू होतं तिथपर्यंत. या प्रवासादरम्यान त्याला सतत फोन येत होते. काय पुणे पोलिसांनी चेक केलं की ते फोन कोणाचे होते, कोणाचे येत होते
किंवा कोणाला तो करत होता याची काही माहिती का ती पण द्यायची नाही? म्हणजे कसं लपून ठेवायचं, कसं झाकून ठेवायचं हे पुणे पोलिसांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. राज्याला तर महिला आयोगाला अध्यक्षच नाहीये आणि म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने या संदर्भातला अहवाल मागवला. राष्ट्रीय महिला आयोगाला 5 दिवसापूर्वी अहवाल दिलाय आणि राज्याचे सन्माननीय पोलीस महासंचालकांनाही पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला. साधासा प्रश्न आहे, संजय राठोडची अजून चौकशीच झाली नाही, अहवाल कसला बनवला? ऍक्सिडेंटल डेथचा, की ज्याचे प्रत्यक्षदर्शी पण तुम्ही सोडून दिले? जोपर्यंत संजय राठोडची चौकशी होत नाही, त्याला ताब्यात पोलीस घेत नाही, तोपर्यंत हा अहवाल पूर्णच होऊ शकत नाही, हे आमचं म्हणणं आहे आणि ही आम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. आमच्या लेखी त्या अहवालाला किंमत 0. असे बरेच प्रश्न काल आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण भाऊ दरेकर यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेतच. आता या शेवटची जी क्लिप मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये अरुण राठोडने स्वतःचा नंबर 9595950723 जो पोलिसांना दिला, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे का त्याचा सीडीआर चेक केलाय? आलेले कॉल, गेलेले कॉल काही चेक केलाय पोलिसांनी? त्याचं उत्तर अजूनपर्यंत नाही. हा घटनाक्रम जर आपण बघितला तर तो साधारण रात्री 1 वाजेच्या नंतरचा आहे. रात्री 1 वाजल्यापासून तर एक सकाळी 7:30-8 पर्यंत या 8 तासामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्या फोन्सवरनं झाल्या त्याच्याबद्दलची कुठलीही स्पष्टता ही पुणे पोलिसांकडे नाही किंवा त्यांनी दिलेली नाही. आता यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला ही पहिली घटना घडली, पूजा चव्हाण ही तिच्या गॅलरीतनं खाली पडली, त्यावेळेला 100 नंबरला एक कॉल गेला. त्या कॉलवरनं माहिती देण्यात आली की अशा पद्धतीच्या बिल्डिंग मधनं अशी एक मुलगी जी आहे ती खाली पडली आणि त्याच्यानंतर संबंधित पोलीस आले आणि पुढचं जे काही आहे त्या गोष्टी झाल्या. 7:30-8 वाजता पुन्हा एक 7 ते 7:30 मध्ये पुन्हा एक 100 नंबरला कॉल गेला आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती या घटनेची, कारण ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पोलीस तर त्या ठिकाणी नव्हतेच, जे सामाजिक कार्यकर्ते होते किंवा तिथे असणारी जी लोक होती त्यांनी याची इत्तंभूत माहिती त्या अरुण राठोडकडनं घेतली आणि ती सगळी माहिती त्यांनी 100 नंबरला सकाळी 7 ते 7:30 मध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये अरुण राठोडने हे कबूल केलेलं आहे की हे फोन संजय राठोडचेच होते. ही जी मुलगी होती पूजा चव्हाण ही त्यांच्या संपर्कात होती. एवढंच नाही तर यामध्ये 8 दिवसांपूर्वी यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात केला गेला आणि या सगळ्याचं मूळ जर कोण असेल तर तो संजय राठोडच आहे, हे त्यांनी 7 ते 7:30 मध्ये 100 नंबरच्या कॉलवरती तिथे असणाऱ्या माणसाला सगळी माहिती दिली. 100 नंबर म्हणजे कंट्रोल बोर्ड ना पुण्याचं, ज्याचं उद्घाटन 31 तारखेला गृहमंत्र्यांनी केलं. मला वाटतं कोणाचा तरी पहिलाच कॉल घेतला, म्हणजे पावन झालेलं ते कंट्रोल रूम आहे पुण्याचं. त्याच ठिकाणी या घटनेबद्दलची मिळालेली सगळी माहिती त्या कंट्रोल रूमला 7 ते 7:30 दरम्यान देण्यात आली. एवढं असून सुद्धा कंट्रोल रूमने वानवडी पोलीस स्टेशनला कळवलं नाही. त्यावेळेला तो अरुण राठोड आणि तो दुसरा मुलगा हा पोलिसांच्या ताब्यात होते, म्हणजे पोलीस त्यांच्या अवतीभवती होते. मग एवढी सगळी माहिती इत्तंभूत दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी दोघांना अरेस्ट का केलं नाही? माझ्या माहितीप्रमाणे 100 ला केले गेलेले कॉल हे रेकॉर्ड होतात. त्यामुळे त्या दिवशी सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान 100 नंबरला गेलेला तो कॉल पोलिसांनी पब्लिक मध्ये आणावा
आणि काय त्यांना त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळाली, काय त्यांनी सांगितलं. कारण ज्या वेळेला ही इन्फॉर्मेशन तिकडे गेली त्यावेळेला ज्यांनी हे सगळं सांगितलं ते साक्षीदार हे पोलिसांच्या सोबत होते. माझ्या माहितीप्रमाणे 100 ला जर कुठूनही फोन केला 5 ते 10 मिनिटाच्या आत स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते आणि काही क्षणात पोलीस आपल्या दारामध्ये येतात आपल्याला मदत करण्यासाठी. पण या प्रकरणामध्ये इत्थंभूत माहिती देऊन सुद्धा पोलिसांनी ऍक्शन का घेतली नाही. यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पूजा गेली अशी बातमी आहे त्या संदर्भामध्ये मी आज यवतमाळच्या एसपींशी बोलले की तुम्ही त्या पोलिसांना, त्या डॉक्टरला ज्या दिवशी त्याचा वार नव्हता, प्रत्येक डॉक्टरांचे डेज ठरलेले असतात, त्या दिवशी ज्यांचा वार होता त्यांनी पूजाला ट्रीटमेंट दिलीच नाही. त्यांच्या त्या डे मध्ये दुसरा डॉक्टर आला आणि त्याने पूजाला ट्रीटमेंट दिली. मग आता प्रश्न हा येतो की का त्या डॉक्टरची चौकशी केली यवतमाळच्या एसपींनी? एसपींनी मला सांगितलं की आम्हाला पुण्याची टीम इथं इन्व्हेस्टिगेशनसाठी आली होती. म्हटलं तुमच्याकडे काही मदत, एसपी म्हणजे पूर्ण जिल्ह्याचे प्रमुख आहात तुम्ही. ते म्हणले आम्हाला आमच्याकडे याबाबतची कुठलीही विचारणा की कुठलीही मदत ही पुणे पोलिसांनी मागितली नाही. त्यांची टीम आली, त्यांनी त्यांचं काय केलं असेल आणि ते पुन्हा निघून गेले. यवतमाळ एसपींना सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेली एवढी महत्त्वपूर्ण काही घटना त्या ठिकाणी झाली ती पुणे पोलीस यांनी त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांची मदतही घेतली नाही. त्या डॉक्टरचं नक्की काय झालं? आणि बरोबर दुसऱ्याच दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी आणि दुसऱ्या दिवसापासून ते 8 दिवस लीव्हवर जावे. लगेच 2 दिवसांनी अरुण राठोडच्या घरामध्ये दरोडा पडावा, चोरी व्हावी. म्हणजे इतके भयानक योगायोग मी तर कधीच बघितले नाही हो, कधीच पाहिले नाही. कोणाला वाचवताय? नक्की कोणाला वाचवायचं काम दिलंय? पहिल्या दिवसापासनं पुणे पोलिसांची जी भूमिका आहे मी ती तुमच्या समोर मांडली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे पंचनामा झाला म्हणजे मी म्हणते केला असेल, कारण आता तर मला काय आयडियाच नाही यांनी काय केलंय किंवा नाही. वस्तू सापडल्या असतील, पूजाचा लॅपटॉप पोलिसांकडे असेल आणि रोज मी बातम्या बघतीये की पूजाच्या लॅपटॉप मधून धक्कादायक खुलासा की पूजाच्या लॅपटॉप मधून गौप्यस्फोट. मग पुणे पोलीस काही व्हिडिओ आणि पिक्चर पुरवतायत का सगळ्या वाहिन्यांना? ही मीडिया ट्रायल कशासाठी चालवली आहे? ऍक्शन मोड मध्ये अजूनपर्यंत पोलीस का येत नाहीयेत? आणि सगळ्यात महत्वाचं, स्युमोटो मध्ये गुन्हा दाखल का करत नाहीत? त्या 12 ऑडिओ क्लिप्सचं काय झालं? तो आवाज कोणाचा? मी म्हणते तो पूजा संजय राठोडचा आवाज आहे आणि तो 100% त्याचाच आवाज आहे. पोलीस कोणाची वाट बघतायत? कोणाच्या आदेशाची वाट बघतायत? तिचे आई वडील म्हणतायत की आमची कोणावरती तक्रार नाहीये, पण दुसऱ्या ठिकाणी तिचा भाऊ आणि तिची आजी म्हणते की आमची मुलगी ही आत्महत्या करणारी नव्हती. आणि ते खरं आहे, कारण तिच्या ज्या मी प्रोफाईल बघितल्या त्यामध्ये ती लोकांना मदत करणारी होती आणि समाजकार्यामध्ये वावरणारी मुलगी होती. ती काय आत्महत्या करणारी मलाही तिच्या बॉडी लँग्वेज वरनं वाटली नाही. मग तिचा भाऊ म्हणतोय, तिची आजी म्हणतीये की आमच्या मुलीसोबत घातपात झालेला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांची काही किंमत नाही? बरं तेही जाऊ द्या,
एखादा माणूस रस्त्यावरती कडेला मरून पडला असेल, पोलीस काय करतात? काही करतात का नाही त्याच्यावरती? मग इथे तर एवढे ढळढळीत पुरावे आहेत, ऑडिओ क्लिप्स आहेत, फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, आणि तरी सुद्धा काही करायचं नाही. संजय राठोडला वाचवण्यासाठी मंत्री जास्त महत्वाचा आहे. गोरगरिबांच्या पोरी मेल्या तरी चालतील, आणि हे आम्ही महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. या प्रकरणाचा पूर्णपणे पाठपुरावा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणखीनचे विषय, ज्या ठिकाणी म्हणजे स्वतः शेण खायचं आणि समाजाला वेठीला धरायचं, हा एक नवीन ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आपण बघतोय. वाईट काम करताना, वाईट कृत्य करताना समाजाची आठवण येत नाही. पण मी हे मानणारी आहे की गुन्हेगाराला जातच नसते, तो कुठल्याही जातीचा असू दे. पण असलं घाणेरडं गलिच्छ काम करणाऱ्या गुन्हेगाराला जात नसते. कोरोनामध्ये काय सावधगिरी घ्यावी यासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी मीच जबाबदार ही नवीन टॅगलाईन दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला 8 दिवसाचं अल्टिमेटम त्यांनी दिलंय, आणि त्याचा मान राखत मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्या सगळ्या सभा रद्द केल्या. काल आमचा होणारा भारतीय जनता पार्टीचा वीज दरवाढीचा मोर्चा हा मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही तो पुढे ढकलला. पण आज त्यांच्याच पक्षातला हा संजय राठोड, ज्याने मी निर्दोष आहे दाखवण्यासाठी लाखांची गर्दी जमा केली, कितीही लोक जमा झाले, लाख लोक होऊ दे नाहीतर 10 लाख लोक होऊ दे, त्याच्याने तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होत नाही. आणि आज त्या ठिकाणी ज्यांनी हे आयोजन केलं होतं, जे 4-5 महंत होते, त्याच्यापैकी एक पोहरा देवीचे ट्रस्टी कबीरदास महाराज, या महाराजांच्या घरी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत. इतर घरातल्या 5 जणांना कोरोनाचे सिम्पटम्स आहेत. गावामध्ये 22 कोरोना पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले नियम धाब्यावर बसवून त्यांचाच पक्षाचा हा मंत्री कोरोना वाढवायचं काम करतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोणीही असू दे त्याला आम्ही सोडणार नाही, गुन्हे दाखल होणार. त्यामुळे हे जे आयोजन करणारे होते त्यांच्यावर तर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. आणि संजय राठोडवरही फक्त कोरोना काळात भंग केला तो नाही, तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आपण बघितलं, दुर्दैवी चित्र महाराष्ट्रामध्ये बघितलं की 3ही पक्षाचे मंत्री, 3ही पक्षाचे नेते बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी कशा पद्धतीने हिरिरीने भाग घेत आहेत. म्हणजे त्यांच्यात चढाओढ लागलीये, तू जास्त बोलतोय का मी जास्त बोलतोय. पण ही एकी आम्ही इतरत्र कुठलेही बघितली नाही. ही एकी आम्ही भंडाऱ्यामधली 12 छोटी 11 मुलं होरपळून मेली, 40 दिवसापर्यंत FIR नाही झाला. पण या मंत्र्यांची एकी किंवा या 3 पक्षाच्या नेत्यांची एकी आम्ही त्या ठिकाणी बघितली नाही. जिच्यामुळे शक्ती कायदा येतोय, त्या हिंगणघाटच्या निर्भयाच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला सरकारने लिखित स्वरूपात मागणी दिलेली आहे. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, आश्वासन दिलंय, लिहून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या परिवारातल्या एकाला शासकीय नोकरी समाविष्ट करून घेऊ आणि काही आर्थिक मदत करून देऊ, लेखी दिलेलं आहे. त्या आश्वासनांची आठवण करून द्यायला सुद्धा या 3ही पक्षांचे मंत्री किंवा 3ही पक्षांचे नेते पुढे आलेले एकी त्यांची आम्ही बघितली नाही. पण बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी मात्र
त्यांना पाठीशी घालण्यासाठी मात्र सगळेजण एकत्र आलेले आहेत. सगळेजण एकत्र आलेले आहेत. प्रत्येक वेळेला आम्हाला दाखला दिला जातो की हे धनंजय मुंडेच्या वेळेला तोंडावर पडले. आम्ही नाही पडलो. पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आमचे नेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत